केसीआर आणि रेवंथ रेड्डी तेलंगणामधले दोन सगळ्यात मोठे नेते, एक आजी आणि एक भावी मुख्यमंत्री, ज्यांना हरवणं अशक्य वाटावं असे. केसीआर मागची 40 वर्ष एकही निवडणूक हरले नव्हते, तर केसीआर यांच्या बीआरएसला हरवून राज्यात काँग्रेसची सत्ता आणणं रेवंथ रेड्डी यांनी जमवून दाखवलेलं. यंदाच्या निवडणुकीत या दोघांनीही कामारेड्डी मतदारसंघातून अर्ज भरले होते. इथल्या कुस्तीकडे सगळ्या तेलंगणाचं लक्ष होतं. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये रेवंथ रेड्डींनी आघाडी घेतली होती. त्यांच्या विजयाच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण रेवंथ रेड्डी कामारेड्डी मतदारसंघातून हरले, तेही 11,736 मतांनी. पण कामारेड्डीमधून केसीआर जिंकले नाहीत. त्यांचा पराभव झाला 6,741 मतांनी. कामारेड्डीमध्ये 66,652 मतं मिळवून आमदार झाले भाजपचे उमेदवार कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी, तेलंगणाचे खरे जायंट किलर केव्हीआर. केसीआर आणि रेवंथ रेड्डींच्या तुलनेत रमणा रेड्डींचा राजकीय बायोडेटा काहीच नव्हता. सलग 2 टर्म मुख्यमंत्री, स्वतंत्र तेलंगणाचे निर्माते अशी केसीआर यांच्या बॅकड्रॉपला असलेली इमेज, सगळी पॉवर हातात एकवटलेली. दुसऱ्या बाजूला रेवंथ रेड्डींनी सगळं राज्य पिंजून काढलेलं, लोकांचा माणूस अशी इमेज बनवलेली. काँग्रेसनं सगळी ताकद त्यांच्या मागे उभी केलेली. त्यामुळं कामारेड्डी मधला सामना आजी विरुद्ध भावी मुख्यमंत्री असाच दिसत होता. पण त्यात बाजी मारली दुसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक लढवणाऱ्या वेंकटरमणा रेड्डींनी. कामारेड्डीतलं गणित नेमकं कसं फिरलं, केव्हीआर यांनी 2 मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांना कसं हरवलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी सांगते या रमणा रेड्डी म्हणजेच केव्हीआर यांचा इतिहास. केव्हीआर मूळचे काँग्रेसचे. त्यांचे वडील पेड्डा राजा रेड्डी हे कामारेड्डी पंचायत समितीचे 25 वर्ष सभापती होते. त्यांचा वारसा केव्हीआर यांनी पुढे नेला. आधी वडिलांच्या नावानं ट्रस्ट उभारला, लोकांची कामं करायला सुरुवात केली. मग निझामाबादमध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून गेले. काँग्रेसमध्ये त्यांची कारकीर्द सुरळीत सुरू होती. पण YS राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर त्यांचं काँग्रेस नेत्यांशी बिनसलं. हे बिनसणं शिगेला पोहोचलं 2018च्या निवडणुकांआधी. केव्हीआर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या कामारेड्डी मतदारसंघातून तिकीट मिळवलं. जोरदार प्रचारही केला. पण त्यांच्या पारड्यात मतं पडली फक्त 15,000. आमदार झालेल्या TRSच्या गंपा गोवर्धन यांच्या मतांचा आकडा होता 68,000. निवडणुकीत हरले असले तरी केव्हीआर यांच्या कामारेड्डीमधला प्रभाव संपला नाही. एकतर तिथं त्यांची ओळख फक्त नेता म्हणून नाही, तर चांगला बिझनेसमॅन म्हणून आहे. त्यांचे शिक्षण फक्त 12वी पर्यंत झालं असलं तरी बिझनेसच्या जोरावर 49 कोटींची संपत्ती, एक मर्सिडीज बेन्झ केव्हीआर यांच्याकडे आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तेलंगणात बीआरएस विषयी नाराजी असण्याचं एक कारण बीआरएसच्या आमदारांचा सायकल ते महागडी कार असा झालेला प्रवास होता. पण केव्हीआर श्रीमंत होऊन राजकारणात आलेले. त्यात शाळा कॉलेज उभारणं, विद्यार्थ्यांसाठी दान करणं, यामुळे त्यांची श्रीमंती लोकांच्या डोळ्यावर येणारी नव्हती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कामारेड्डीमधून पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण त्या मतदारसंघात केसीआर विरुद्ध रेवंथ रेड्डी असा सामना असल्यानं दोघांमध्ये बाजी कोण मारणार याची चर्चा राहिली. पण सगळ्या चर्चांना आणि 2 मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांना धक्का देत केव्हीआर कामारेड्डीचे आमदार झाले. त्यांच्या जिंकण्याचं सगळ्यात मुख्य कारण ठरलं त्यांचं स्थानिक असणं. केव्हीआर यांची जडणघडणच कामारेड्डीमधली. इथल्या लोकांचे प्रश्न, त्यांची नस त्यांना अचूक माहितीये. कामारेड्डीमध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही भाग येतात. इथलं अर्थकारण, शेती आणि शेतीला पूरक असलेले व्यवसाय त्यांच्या भोवती फिरतं. या गोष्टी केव्हीआर यांना इतर दोघांपेक्षा जास्त जवळच्या होत्या. त्यामुळे मीडियासाठी इथला सामना केसीआर विरुद्ध रेवंथ रेड्डी असा असला तरी केव्हीआर यांनी मतदारांसाठी तो स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा केला. कामारेड्डी 2014 आणि 2018च्या निवडणुकीत विजयी झालेल्या बीआरएसच्या गंपा गोवर्धन यांनी 41 आणि 42% मतं मिळवली. तर काँग्रेसच्या मोहम्मद अली शबीर यांनी 25 आणि 39% मतं मिळवलेली. दोन्ही निवडणुकांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला 10% मतं मिळवणंही जमलं नव्हतं. इथं भाजपचा बेस नव्हता, पण मागच्या 5 वर्षात केव्हीआर यांनी तो तयार केला. त्याला स्थानिक अस्मितेची जोड दिली आणि जो पहिलवान रिंगणाबाहेरून कुस्ती बघेल असं वाटलं होतं, त्यांनी ढाल मिळवली. या निवडणुकीत इफेक्टिव्ह ठरली ती केव्हीआर यांची प्रचाराची पद्धत. पक्षाच्या जाहीरनाम्याला जोडून त्यांनी कामारेड्डीच्या मतदारांसाठी आपला स्वतःचा जाहीरनामा जाहीर केला. स्थानिक प्रश्न हेरून लोकांसाठी काय करणार हे सांगितलं. आपल्या मतदारसंघातल्या लोकांकडे घरं नाहीत हे ओळखून पंतप्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणार असल्याचं सांगितलं.
बाहेरच्या नेत्यांपेक्षा स्थानिक नेता तुमचे रोजच्या आयुष्यातले प्रश्न सोडवू शकतो ही गोष्ट पक्की केली आणि बाजीही मारली. केव्हीआर यांना बॅकअप मिळाला तो निवडणुकीआधी 5 वर्ष केलेल्या कामांचा. विशेषतः लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कामारेड्डीमध्ये बाहेरून आलेल्या मजुरांना कामारेड्डीमध्येच थांबवण्यात यश मिळवलं. त्यांच्यासाठी शिबिरं आयोजित केली, तात्पुरती रुग्णालय उभारून फार ऑक्सिजन बेडचीही सोय केली. त्यांची आरोग्यविषयक कामं, शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा, स्थानिक प्रश्नांसाठी केलेली आंदोलनं की फॅक्टर ठरली आणि केव्हीआर जायंट किलर झाले. विशेष म्हणजे त्यांच्या या विजयात अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा मोठा रोल आहे. निवडणुकांचं वातावरण तयार झालं तसं कल्याण शेट्टी यांनी तेलंगणात तळ ठोकला. केव्हीआर यांचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना कल्याण शेट्टी यांनी कॅम्पेन डिझाईन करणं, स्थानिक मुद्दे हायलाईट करणं आणि 2 मोठ्या नेत्यांविरोधात लढाई असली तरी लोकांच्या समस्या काय आहेत, केव्हीआर यांच्याकडे त्यांची उत्तरं कशी आहेत, याच गोष्टी प्रचारात हायलाईट केल्या, ज्याचं फळ केव्हीआर यांना मिळालं आहे. पण केसीआर आणि रेवंथ रेड्डी यांचा पराभव झाला म्हणजे ते विधानसभेत दिसणारच नाहीत का? तर दिसतील. कारण केसीआर आणि रेवंथ रेड्डी या दोघांनीही 2 मतदारसंघांमधून निवडणूक लढवली होती. केसीआर कामारेड्डीमधून हरले असले तरी त्यांनी गजवेल या आपल्या मूळ मतदारसंघातून 1,11,000 मतं घेत 45,000च्या फरकानं बाजी मारली. तर रेवंथ रेड्डी यांनी कोंडलगडमधून 32,000च्या फरकानं निवडणूक जिंकली. दोघांनीही आपापले मतदारसंघ राखले, पण जिथं या दोघांमध्ये लढाई होती त्या कामारेड्डीमध्ये बाजीगर ठरले कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी उर्फ जायंट किलर केव्हीआर. ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी बघत रहा बोल व्हिडिओ.